नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि खरं सांगायचं तर अगदी तोंडाला पाणी आणणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत चला लाडू बनवूया या पाठाचं एक छोटंसं विश्लेषण. भाषा कशी शिकता येते आणि ती शिकण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी हसत-खेळत आनंददायी कशी असू शकते हे आपण यात पाहणार आहोत. जरा विचार करा, नवीन भाषा किंवा नवीन शब्द शिकताना जर एखादा गोड पदार्थ प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने बनवायला मिळाला तर आहे की नाही कमाल आयडिया. म्हणजे बघा, कृतीतून मिळणारा आनंद आणि शिक्षण यांचा हा एक सुरेख संगम आहे. यातून अभ्यास कधीच कंटाळवाणा वाटत नाही. तर आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य आधार असलेली ही रंगीत चित्रकथा पहा. इथे रीमा आणि तेजस आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात चक्क लाडू बनवायला शिकतायत. मुलांच्या चेहऱ्यावरील तो उत्साह आणि स्वयंपाकघरातलं ते एकदम फ्रेश हसत-खेळत वातावरण या पाठाला अगदी जिवंत बनवतं. खरं सांगायचं तर या एकाच पानावरून आपल्याला कथेचा आणि त्यातल्या त्या मजेशीर संवादांचा पूर्ण अंदाज येतो. चला तर मग सुरुवात करूया टप्पा 1 पासून, साहित्य गोळा करणे. आता हे तर आपल्याला माहीतच आहे की कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी त्यासाठी लागणारं योग्य साहित्य एकत्र करणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते. आणि गंमत म्हणजे इथूनच नवीन शब्दांची ओळख सुरू होते. आई रीमाला अतिशय सोप्या शब्दात सांगते, रीमा, शेंगदाण्यांचा कूट आण. आता होतं काय, प्रत्यक्ष कृती करत असताना कानावर पडलेले आणि डोळ्यांनी पाहिलेले हे शब्द मुलांच्या खूप काळ आणि अगदी अचूक लक्षात राहतात. त्यानंतर अर्थातच तेजसची बारी. आई त्याला म्हणते, तेजस, किसलेला गूळ आण. आता किसलेला गूळ हा या लाडूंमधला दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक. रोजच्या वापरातले हे असे साधे शब्द जेव्हा अशा अर्थपूर्ण संवादातून समोर येतात ना, तेव्हा मुलांची भाषेची ओळख एकदम पक्की होते. आणि हो, घरच्यांना स्वयंपाकात मदत केल्याचा तो एक वेगळाच आनंदही त्यांना मिळतो. ते वेगळंच. यानंतर येतो टप्पा 2, लाडू वळणे. आता आलीये प्रत्यक्ष कृतीची वेळ. हा सर्वात मजेशीर आणि खरं तर थोडासा गोंधळ उडवणारा भाग असू शकतो. पण या पूर्ण प्रक्रियेत एक विशिष्ट क्रम दडलेला आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आधी गूळ आणि शेंगदाण्यांचं कूट एकत्र करणं, ते मिश्रण हातात घेणं, त्याचे गोल लाडू तयार करणं आणि शेवटी ते तयार लाडू ताटात ठेवणं. या अशा साध्या पायऱ्यांमधून मुलांना क्रमवार सूचना ऐकण्याची आणि त्या समजून घेण्याची एक उत्तम सवय लागते. आईची पुढची सूचना किती स्पष्ट आणि कृतीयुक्त आहे पहा. एकत्र केलेलं मिश्रण हातात घ्या, त्याचे गोल गोल लाडू तयार करा. आता गोल गोल लाडू हे शब्द उच्चारतानाच एका विशिष्ट आकाराची प्रतिमा थेट मुलांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. ज्ञानेंद्रियांचा वापर करून, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून कसं शिकावं याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. आता वळूया टप्पा 3 कडे, कुटुंबासाठी गोड खाऊ. स्वतःच्या हाताने अगदी मेहनतीने बनवलेला पदार्थ घरातील सर्वांसोबत वाटून खाण्यातला आनंद तो काही वेगळाच आणि अवर्णनीय असतो. रीमा आणि तेजस अतिशय उत्साहाने घरातल्या सर्वांना सांगतात, सर्वांनी लाडू घ्या आणि खा. या एका साध्या वाक्यातून मुलांमध्ये इतरांशी मिळून मिसळून राहण्याची, आदरातिथ्याची आणि आपुलकीची भावना निर्माण होते. या सगळ्यावर घरातील मोठे सदस्य अगदी प्रेमाने म्हणतात, शाब्बाश मुलांनो, खूपच छान. बघा, केलेल्या छोट्याशा कामाचंही जेव्हा अशा प्रकारे भरभरून कौतुक होतं ना, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास दुप्पट वाढतो आणि त्यांना आणखी नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळते. हे सकारात्मक प्रोत्साहनाचं, म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. आणि आता शेवटचा टप्पा 4, यामागचा शैक्षणिक दृष्टिकोन. बघा, या पाठामागे केवळ लाडू कसे बनवायचे हा एकच उद्देश नाहीये, तर शिक्षक आणि पालकांसाठी यात एक सखोल विचार दडलेला आहे. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देणं, सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक वस्तूंचा वापर करणं, मुले दिलेल्या सूचनांचं पालन करतायत का याचं बारकाईने निरीक्षण करणं आणि हो, यशस्वी विद्यार्थ्यांचं आवर्जून कौतुक करणं. या 4 अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांवर हे संपूर्ण विश्लेषण आधारित आहे. आणि हो, ही मजेदार शिकण्याची पद्धत फक्त लाडूपुरती मर्यादित ठेवण्याची अजिबात गरज नाही. पाठातील सूचनेत दिल्याप्रमाणे सरबत किंवा भेळ यांसारखे अगदी साधे, सहज उपलब्ध होणारे पदार्थ वापरून आपण अनेक वेगवेगळ्या कृती वर्गात किंवा घरी करून घेऊ शकतो. यातून दैनंदिन जीवनातलं व्यावहारिक ज्ञान मुलांना अतिशय सहजपणे मिळतं. तर आता जाता जाता एक महत्त्वाचा विचार करूया. प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यासाठी पुढील वेळी कोणते स्थानिक पदार्थ वापरता येतील? आपल्या आजूबाजूला अशा अनेक साध्या गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण शिक्षणाला अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवू शकतो. यावर नक्की विचार व्हावा आणि असेच नवनवीन प्रयोग केले जावेत. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.